विद्यार्थी मित्रांना सगळ्यांना नमस्कार। आज इकडे जमा होण्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ही शंड सरकार करत आहे। म्हणून आपण प्रधानांचा राजीनामा मागण्याचा हट्टाच केला। नीटचा पेपर लिकेज झाला, विद्यार्थी 2-2, 3-3 वर्ष नीट पेपरची तयारी करतात। आई वडील स्वतःचं सोनं गहाण ठेवून, शेती विकून, आपला बाप रात्रंदिवस ओव्हर टाइम करून, मुलांच्या ट्युशनची फी भरून, परीक्षेची फी भरून, कॉलेजची फी भरून विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान केलं जातं। आज जर सरकारला या विद्यार्थ्यांनी जाब विचारला नसता तर आज हुकुमशाही, त्या भारत देशामध्ये जी लोकशाही आहे त्याच्यावरती हुकुमशाही आली असती। म्हणून आज जो विद्यार्थ्यांनी एक संघटन येऊन जे आंदोलन केलेलं आहे आणि जंतर मंतर मध्ये ज्या विद्यार्थ्यांना लाठीचार्ज झाला त्याचा मी जाहीर निषेध करते। आणि ज्या विद्यार्थ्यांनी जंतर मंतर मध्ये जे आंदोलन केलं त्यांनी दाखवून दिलं की सरकारला सुद्धा विद्यार्थ्यांपुढे झुकावंच लागेल। इतकंच नाही तर त्या विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलं। भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे। म्हणून त्या विद्यार्थ्यांना सर्वात पहिले क्रांतिकारी जय भीम करते। म्हणून मी सगळ्यांना आनंदाची बातमी देते, आताच आम्हाला न्यूज कळाली आहे की आपल्याला प्रधान साहेबांनी जे काही राजीनामा दिलेला आहे, आम्ही इथंच थांबणार नाही। आम्हाला बीजेपीचा नरेंद्र मोदींचा सुद्धा राजीनामा पाहिजे ते, कारण 22 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा लिकेज झाल्यामुळे आत्महत्या केलेली आहे। त्या 22 विद्यार्थ्या मुलांचं भविष्य काय, त्यांच्या वडिलांचं भविष्य काय, त्यांना तुम्ही कुठल्या प्रकारे सहकार्य करणार आहात त्याचा सुद्धा जाब या बीजेपी सरकारला नक्कीच द्यावा लागेल। आणि ही युवा पिढी पुढच्या वेळेस नक्की लक्षात ठेवेल की कोणाला मतदान करायचं आणि कुठली सरकार आपल्यासाठी हिताची आहे, आम्ही त्यांनाच मतदान करणार। जय भीम,